प्रामाणिकपणा आणि चुकलेपणाची जाणीव असलेली असंख्य माणसे असतात, पण मोकळेपणी मान्य करायचे धाडस हे दुर्मिळ गोष्ट आहे. ते धाडस आल्यावर शत्रुत्वातून मैत्रीचाही जन्म होऊ शकतो. पैशाची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात, पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी सुरुवात झाली नाही. म्हणून नाती जपा. आनंदात काय परके सुद्धा सामील होतात, पण न बोलवता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात. कुणासाठीही वेळ नसेल इतके व्यस्त होऊ नये आणि कुणीही गृहीत धरावे इतकेही स्वस्त पण होऊ नये. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. आवडलेलं आणि निवडलेलं यांची सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेले मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी व कामापुरतं जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. खोटे बोलणे आणि खोटे वागणे हे क्रेडिट कार्ड सारखे असते. आज वापरताना आनंद मिळतो, पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं म्हणजे प्रगती. समर्पणेच्या भावनेने नातं जोडावं लागतं, तरच बांधिलकी जन्मते. समर्पण म्हणजे झुकणं नसतं, तर समर्पण म्हणजे एकनिष्ठता असते. आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं. त्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही. म्हणूनच आयुष्यालाही दिशा नाही. आपण ठरवलेल्या दिशेनंच जात राहू. मुक्कामाचं जे ठिकाण निश्चित करू तिथंच पोहोचू ही शाश्वती नाही. आपल्यावर वाईट वेळ आली किंवा आपली परिस्थिती थोडी खराब झाली तर आईवडील सोडून सगळ्याचं वागणं आणि बोलणं बदलतं. तुमच्याकडे पैसे असले तर लोक स्वतःहून नाती जोडायला येणार आणि पैसे नसले की जोडलेली नाती तोडण्यासाठी कारण सापडणार. पैसा कमवणं चांगलंच आणि पैशानं विकत मिळणाऱ्या साऱ्या गोष्टी असणंही चांगलंच, पण या नादात जे पैशानं मिळत नाही असं काही आपण गमावित नाही ना याची अधूनमधून खात्री केलेली बरी. काहीच नसते तेव्हा अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो. जीवनातील एक कटू सत्य आहे, जेव्हा सगळं असतं तेव्हा स्वभाव नडतो. रावण होणे तरी कुठे सोपे आहे. रावणामध्ये अहंकार होता तसा पश्चातापही होता, वासना होती तसा संयमही होता, सीतेच्या अपहरणाची ताकद होती तसेच सहमतीविना परस्त्रीला स्पर्श न करण्याचा संकल्पही होता. सीता जिवंत मिळाली ही रामाची ताकद होती, पण सीता पवित्र मिळाली ही रावणाची मर्यादा होती. अट्टहासाने जोपासलेला राग आणि वैर भावनाच माणसाला जास्त थकवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे हे आयुष्यभर उमगत नाही. नावात काय ठेवलंय असं म्हणणारा शेक्सपियर सुद्धा त्या वाक्याखाली आपलं नाव टाकतो, म्हणजेच नावाला काहीतरी महत्व आहेच. माझं आयुष्य परफेक्ट नसलं तरी चालेल, पण त्यात आनंद असला पाहिजे. त्यात जास्त पैसा नसला तरी चालेल, पण सुख असलं पाहिजे. त्यात जास्त नाती नसली तरी चालतील, पण जे आहेत ती घट्ट असली पाहिजेत. त्यात खूप प्रॉब्लेम्स असले तरी चालतील, फक्त त्यांना सामोर जाण्यासाठी तेवढा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आणि हे जे सगळं पाहिजे आहे ना ते कोणी देणार नाही आहे, ते आपल्यालाच सगळं कमवावं लागेल. शाळेतील कवायतीमध्ये पीछेमूड बोलता क्षणी पहिला माणूस शेवटी आणि शेवटचा माणूस पहिल्या क्रमांकावर येतो. आयुष्यातही पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचे कधीच दुःख मानू नका. माहिती नाही हे आयुष्य कधी म्हणेल पीछेमूड. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखेल: हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. श्वास घेतोय तोवर जगून घ्या छान. झाडालाही कळत नाही कोणते गळेल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाही तर नुसता स्वार्थ आहे.
गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात। स्वतःची तुलना दुसऱ्या कोणाशीही कधीच करू नका, कारण असं करणं म्हणजे स्वतःचा अपमान करणं होय। विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो, एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो। आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात, मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःखे सांगतो, त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोबाटा झालेला असतो। माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो। दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो। त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम कार्य करत राहा, तेच तुमचा परिचय देतील। आपल्या पडत्या काळात आपले दिवस वाईट असताना, परिस्थिती आपल्या विरोधात असताना, आपणास गरज असताना, आपण एकाकी असताना, शक्य असूनही ज्या व्यक्ती आपली साथ नाही देत त्या व्यक्तींना आपल्या चांगल्या काळात आनंदाच्या क्षणात सहभागी होण्याचा काहीच अधिकार नाही। ज्यांनी आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते, कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते। चालणारे दोन पाय किती विसंगत असतात, एक मागे असतो तर एक पुढे असतो। पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहिती असतं की क्षणात हे बदलणार आहे, याचंच नाव जीवन असतं। चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो, मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास सोडायचा नाही। एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही। संकट हे संधीचा राखणदार असते, फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे। ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका। माणुसकी कमी होत चालली तेवढी फक्त जपायला शिका। अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत। वपू म्हणतात, आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं, आयुष्याचा महोत्सव करायचा असतो। कष्ट ही प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते। पाण्यात पडणं धोकादायक नाही, पण हात पाय न मारणं नक्कीच धोकादायक आहे। लोक काय म्हणतील हा विचार गतिरोधकासारखा असतो, तो आडवा आला की आपला प्रगतीचा वेग मंदावलाच म्हणून समजा। आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवे। कृतज्ञता आणि कृतज्ञता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचारक्षमतेची, तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात। आयुष्यात पुढे जायचे असेल तर अंगी धाडस असायला हवे, त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही। बेधडक आणि मनाप्रमाणे काम करा, धाडस वाढत जाते। ध्येय गाठण्यासाठी ही सगळी धडपड करत असताना अनेक प्रसंग असे उद्भवतात ज्याने नकारात्मक विचार आपल्या मनात डोकावतात, मात्र आता या सगळ्या नकारात्मक गोष्टींना बाय बाय करा। आयुष्य हे यश अपयश, सुख दुःख, सकारात्मकता नकारात्मकता या सगळ्या गोष्टींचं मिळून बनलेलं असतं। जीवनात सगळंच आपल्या मनासारखं घडलं तर त्या जगण्याला काहीच मज्जा नाही। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।